नमस्कार. स्वागत आहे तुमचं अभिनव जी के या चॅनलवर. तुम्हाला या चॅनलवर पोलीस भरती, गव्हर्नमेंट एक्झाम, MPSCसाठी लागणारे महत्त्वाचे प्रश्न मिळत राहतील. यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. प्रश्न क्रमांक 1. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती टिंबटिंब साली झाली. याचे उत्तर आहे 1981 साली झाली. प्रश्न क्रमांक 2. ताशकंद घोषणापत्रावर कोणी स्वाक्षरी केली? याचे उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या जिल्ह्यात ऊसाखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे? याचे उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 4. जून जुलै 1908च्या खटल्यानंतर टिळकांना टिंबटिंब येथील तुरुंगात पाठविण्यात आले. याचे उत्तर आहे मंडाले येथे पाठवण्यात आले. प्रश्न क्रमांक 5. हमस या लष्करी संघटनेचा खालीलपैकी कोणत्या देशाशी संघर्ष सुरू आहे? याचे उत्तर आहे इस्रायल. प्रश्न क्रमांक 6. कागदाचा शोध कोणत्या देशामध्ये लावला? याचे उत्तर आहे चीन. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर टिंबटिंब आहे. याचे उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न क्रमांक 8. इसवी सन 1857 साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला? याचे उत्तर आहे बराकपूर येथे. प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे? याचे उत्तर आहे सातपुडा पर्वत. प्रश्न क्रमांक 10. बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? याचे उत्तर आहे सच्चिंद्रनाथ सन्याल. प्रश्न क्रमांक 11. माहिती तंत्रज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? याचे उत्तर आहे 20 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर मासेमारी कोणत्या ठिकाणी होते? याचे उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्रास लागून खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? याचे उत्तर आहे मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 14. कुष्ठरोग बरा करण्यासाठी टिंबटिंबचा प्रभावी औषधी म्हणून वापर करतात. याचे उत्तर आहे डॅप्सन. प्रश्न क्रमांक 15. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण? याचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 16. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये टिंबटिंब हा खनिज पदार्थ असतो. याचे उत्तर आहे लोह. प्रश्न क्रमांक 17. ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्राच्या टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. याचे उत्तर आहे चंद्रपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 18. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते? याचे उत्तर आहे 26. प्रश्न क्रमांक 19. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? याचे उत्तर आहे PM बापट. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती? याचे उत्तर आहे कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 21. एशियन ड्रामा या ग्रंथाचे लेखक कोण? याचे उत्तर आहे गुर मिर्दाल. प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी महाराष्ट्रातून दोनदा वाहणारी नदी कोणती? याचे उत्तर आहे मांजरा. प्रश्न क्रमांक 23. खडकवासला धरण टिंबटिंब या नदीवर आहे. याचे उत्तर आहे मुठा. प्रश्न क्रमांक 24. भीमा व कृष्णा नदीचे खोरे अलग करणारी पर्वतरांग कोणती? याचे उत्तर आहे शंभू महादेव. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रात हळदीचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? याचे उत्तर आहे सांगली. प्रश्न क्रमांक 26. महात्मा गांधींनी
केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? याचे उत्तर आहे चंपारण्य. प्रश्न क्रमांक 27. कोणी भूदान चळवळ सुरू केली? याचे उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 28. महाराष्ट्र राज्याने भारतीय उपखंडाचा टिंबटिंब टक्के भाग व्यापलेला आहे? याचे उत्तर आहे 9.36% भाग व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या प्रांतात चौरी चौराची घटना घडली होती? याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 30. 1932 मध्ये टिंबटिंब या तरुणीने पदवीदान समारंभात बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या? याचे उत्तर आहे वीणा दास. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्राला टिंबटिंब किलोमीटरचा लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? याचे उत्तर आहे 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. प्रश्न क्रमांक 32. गांधीजींनी टिंबटिंबला बुडत्या बँकेवरील पुढील तारखेचा चेक असे म्हटले जाते? याचे उत्तर आहे क्रिप्स योजनेला. प्रश्न क्रमांक 33. इसवी सन 1932 पुणे करारावर कुणी स्वाक्षऱ्या केल्या? याचे उत्तर आहे महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्र राज्यामध्ये अजंठा एलोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचे उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न क्रमांक 35. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? याचे उत्तर आहे भारताचा शोध. प्रश्न क्रमांक 36. महाराष्ट्राचा आकारमानानुसार देशात कितवा क्रमांक आहे? याचे उत्तर आहे 3रा. प्रश्न क्रमांक 37. टिंबटिंब यांच्या मते जमिनीच्या राष्ट्रीयकरणामुळे शेतीविषयीच्या समस्या सुटू शकतील? याचे उत्तर आहे विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 38. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा झेंडा टिंबटिंब यांच्या हस्ते फडकविण्यात आला? याचे उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. प्रश्न क्रमांक 39. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते? याचे उत्तर आहे गोवा. प्रश्न क्रमांक 40. कोणती जोडी अचूक आहे? अचूक. याचे उत्तर आहे 1857 क्रांतियुद्ध. प्रश्न क्रमांक 41. चले जाव आंदोलनात महाराष्ट्र प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? याचे उत्तर आहे सातारा. प्रश्न क्रमांक 42. भारतात कलेक्टर पदाची शिफारस कोणी केली? याचे उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. प्रश्न क्रमांक 43. भारताचे राष्ट्रीय चिन्ह कोठून घेतलेले आहे? याचे उत्तर आहे सारनाथ स्तंभ. प्रश्न क्रमांक 44. देशबंधू असे कोणास म्हणतात? याचे उत्तर आहे चित्तरंजन दास यांना देशबंधू असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 45. लोकमान्य टिळक यांनी गणपती उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याची परंपरा केव्हा सुरू केली? याचे उत्तर आहे 1894 साली सुरू केली. प्रश्न क्रमांक 46. साने गुरुजींनी प्रामुख्याने टिंबटिंब या भागातील शेतकरी वर्ग संघटित करण्याचा प्रयत्न केला? याचे उत्तर आहे खानदेश भागातील. प्रश्न क्रमांक 47. पुढील घटना कालानुक्रमे लावा. पहिली घटना असहकार चळवळ, ब सविनय कायदेभंग चळवळ, क होम रूल चळवळ, ड भारत छोडो चळवळ. या घटना कालानुक्रमे लावा. याचे उत्तर आहे प्रथम घटना घडली होम रूल चळवळ, त्यानंतर असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ आणि मग भारत छोडो चळवळ. याचे उत्तर आहे क अ ब ड.
प्रश्न क्रमांक 48. आदिवासी समाजाच्या सुधारणाकडे प्रथम लक्ष घालणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याचे उत्तर आहे वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 49. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? याचे उत्तर आहे दर्पण. प्रश्न क्रमांक 50. टिंबटिंब सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. याचे उत्तर आहे कविता राऊत. धन्यवाद अभिनव जी के चॅनल पाहिल्याबद्दल.